भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को लेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत की संकल्पना को कायम रखने की बात कहते हुए चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि देश में दो पक्ष खत्म होने वाले हैं। इस दौरान चंद्रशेखर बावनकुले ने शरद पवार पर भी टीका टिप्पणी कर उन्हें उनकी कामयाबी गिनाई। नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेजी एकूण मताच्या 65% मतं घेऊन विजयी होतील। जनतेचा प्रचंड मोठा सपोर्ट मोदीजींना आहे। मोदीजींनी नगरमध्ये आवाहन केलं आहे। विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींनी जनतेला नम्र निवेदन केलं आहे आणि मला विश्वास आहे की नगरची जनता ही मोदींच्या पाठीशी आणि पुन्हा एकदा मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता प्रचंड ताकदीने सुजय विखेंना मतदान करते। काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार केल्या गेल्या। असं आहे की जेव्हा आपण मतदार त्या ठिकाणी कुठलीही सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे विरोधकांबद्दलचं त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या। त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं मागण्याकरता आपण काही उपरोक्त बोलत असतो। भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील, आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं। एक विशिष्ट समाजाचे मतं मिळणार नाही। राम मंदिरच्या कार्यक्रमाला गेलो तर इथपर्यंत ते लपाछपी करतात। हिंदुत्वादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पडाले आहे। उद्धव ठाकरेंनी मागच्या 3 दिवसापासून मी वाट बघतोय त्यांच्या फेसबुक लाईव्हची। कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील, त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची। विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबला समर्थन करणे, पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजमल कसाबच्या गोडीतनं हेमंत करकरेंची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? शहीद हेमंत करकरेंचा केलेला अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही। याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले। उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडेट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे राम मंदिरच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही। वडेट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही। उद्धव ठाकरे हे उदयनिधीकालींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या महाराष्ट्रात राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही। यामुळे उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरे सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे। नाही, पवार साहेबांचा इतिहास असा आहे 1977 पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात पकडतात आणि जे थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात। आता शरद पवार साहेबांना माहिती आहे की बारामती गेली, पश्चिम महाराष्ट्रातून गेला आणि मग उरलं काय? पृथ्वीराज चव्हाणांनी खरे बोलले। पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं या महाराष्ट्राचे 2 पक्ष संपणार आहे। त्यामुळे त्यांना असं म्हणत होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा पक्ष संपणार आहे। त्यामुळं हे आता विलिनीकरणाच्या गोष्टी या करतात आहे। एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरेतून विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल। कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाहीये, तुतारी बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलिनीकरणाचा मार्ग राहणार नाही। दोघेही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरे स्वीकारली। काँग्रेस जे बोलतात ते उद्धव ठाकरे करतात आहे। काँग्रेस जे वागतात तसे उद्धव ठाकरे वागतात आहे।
कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे. आणि त्यामुळं हा दिवस या महाराष्ट्रात नक्की दिसेल की उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेलेले दिसतील. महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 75592229